मित्र हो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. एका गंभीर, संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर माझं मत अत्यंत गांभीर्यानं मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. मी गांभीर्यानं शब्द यासाठी वापरतोय की माझ्या बोलण्यातला शब्द न शब्द खरा असावा, बरा असावा असा माझा प्रयत्न आहे. आपण नेहमीच बघतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयीच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झडत असतात. या व्हिडिओच्या आरंभालाच मी स्पष्टपणे सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते असा दावा मला अजिबात करायचा नाही अथवा त्या पुष्ट्यर्थ काहीही बोलायचं नाही. कारण इतिहासाच्या संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते हे असं सिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे त्या अनैतिहासिक विषयांच्यावरती मला बोलायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते अशा एका राज्यपालांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये काहूर माजलाय. राज्यपालांना टार्गेट करता करता पुन्हा एकदा ब्राह्मणांना टार्गेट केलं जातं आहे आणि ते कसं केलं जातं आहे, काय काय होतं आहे हेच मी तुमच्या समोर मांडणार आहे. श्रीमंत कोकाटे या व्यक्तींना आपण चांगलं ओळखतो. सातत्यानं मराठा समाजाची बाजू घेत आहोत असं सांगून ब्राह्मणांच्या वरती वाटेल तसे तोंडसूक घेणारे हे श्रीमंत कोकाटे. मी त्यांची काही ट्विट आपल्या समोर दाखवणार आहे आणि त्यांच्या ट्विटवरच माझं काही मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमंत कोकाटे यांच्यासोबत शरद पवार यांची देखील काही विधानं आहेत आणि ती देखील विधानं आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याही विधानातील 2-3 मुद्दे मला महत्त्वाचे आहेत, ते सांगायचे आहेत. चला आपण श्रीमंत कोकाटेंच्या पासून सुरुवात करूया. श्रीमंत कोकाटेंचं पहिलं ट्विट तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं आहे. या ट्विटमध्ये एका ओळीत श्रीमंत कोकाटे आपल्या मनातील विष ओकताना दिसत आहेत. लग्नातून पळून जाणारा रामदास समर्थ कसा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. श्रीमंत कोकाटे ब्राह्मण संतांवरती वाटेल तशी टीका करू शकतात, कारण या टीकेवर त्यांना पुन्हा प्रत्युत्तर देणारं कोणीच नसतं. चला आपण त्यांच्या भावनांचा देखील आदर ठेवूया आणि आपण काही विषयाकडे लक्ष देऊया. श्रीमंत कोकाटेजी, तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे की जेव्हा जेव्हा भव्य दिव्य काही निर्माण करत असतं, कोणी आध्यात्मिक पातळीवर काही उच्च पातळी गाठत असतं, जेव्हा राष्ट्र निर्माण करण्याची वेळ येते, जेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेची वेळ येते, जेव्हा धर्मातील अनिष्ट चालींना दूर करून नवीन काहीतरी मांडण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या संसाराकडं दुर्लक्षच करावं लागतं. विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्यासाठी जगद्गुरु संत तुकारामांना देखील हेच करावं लागले आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केली, बरे झाली दिली बाईल कर्कशा, होतसे दुर्दशा संसाराची, असं म्हणून विठ्ठल भक्तीत तल्लीन होणाऱ्या जगद्गुरु तुकारामांना आपल्या संसाराकडं दुर्लक्ष करावं लागलं आणि मगच ते जगद्गुरु होऊ शकले. संत तुकाराम महाराजांच्या या आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळं त्यांना विठ्ठलाशी नातं जोडता आलं आणि जगद्गुरु झाले. संत तुकारामांची हीच वृत्ती, हीच भावना समजून घेणं आवश्यक आहे. जगद्गुरु होण्यासाठी स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या संसाराचा त्याग करावा लागतो, हे श्रीमंत कोकाटेंनी लक्षात घेणं आवश्यक आहे रामदासांच्या वरती आरोप करण्यापूर्वी. मी तुम्हाला आवडणार नसलेल्या एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे. आवडणार नक्कीच नाही, पण ती सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर जेलमध्ये असताना त्यांना भेटायला त्यांची पत्नी आली आणि आपला संसार कसा असा प्रश्न विचारला, तेव्हा सावरकरांचं वाक्य खूप सुरेख होतं. तेच वाक्य पकडून मी पुढचा संवाद साधणार आहे. सावरकर म्हणाले होते, 4 काटक्या गोळा करून मुलाबाळांची वीण विणण्याला तू संसार म्हणणार असशील तर माझ्या देशाच्या संसारापुढे अशी हजारो संसार उद्ध्वस्त झाली तरी हरकत नाही. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून देशाचा, समाजाचा, धर्माचा संसार करण्यासाठी बाहेर पडलेली माणसं म्हणूनच महात्मा ठरतात. अगदी सोयीनी बायको सोडल्याचा किंवा पळून गेल्याचा विषय समोर मांडून
जी माणसं म्हणून काही लोकांना मुद्दाम बदनाम करत असतात, त्यांचा हेतू ही बदनामी हाच असतो. चला, एक खूप मोठं उदाहरण मी तुम्हाला देतो. खूप मोठं उदाहरण राजपुत्र सिद्धार्थाचं. राजपुत्र सिद्धार्थाला जेव्हा जगण्यातला खरा अर्थ कळाला होता, तेव्हा राजपुत्र सिद्धार्थ हाती कटोरी घेऊन निघाला होता भगवान गौतम बुद्ध बनायला. राजपुत्र सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध या प्रवासाच्या मधली एक घटना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एका रात्री शांतपणे झोपलेल्या आपल्या पत्नी यशोधरेला आणि आपल्या मुलाला सोडून देऊन राजपुत्र सिद्धार्थ निघाले. त्यांनी बाहेर टाकलेलं पाऊल घराच्या ते पुढे पुढे चालत राहिले आणि पुढे तथागत गौतम बुद्ध बनले. जगाला शांतीचा संदेश दिला. हो, त्याच बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला जे पुढच्या ट्विटमध्ये आपण म्हणताय, जगाला युद्ध नव्हे बुद्धच वाचवेल. त्याच गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला, जगाला असा एक धर्म दिला ज्या धर्माच्या आधारावर चालताना एक काळ संपूर्ण आशिया खंडच त्यांच्या विचाराने प्रभावित झालेला होता. या गौतम बुद्धांना देखील तथागत गौतम बुद्ध होण्याच्या मार्गात आपल्या पत्नीचा त्याग करावा लागला होता. हे देखील वास्तव श्रीमंत कोकाटे साहेब विसरून चालणार नाही. समर्थ रामदासांच्या पत्नीचा त्याग जेवढ्या तीव्रतेनं आपण मांडताना खरं तर त्याला गुणवत्ता म्हणून मांडायला हवं. जगाचा संसार करायला बाहेर पडलेला माणूस आपल्या संसारावर राख रांगोळी करून निघाला होता, आपल्या संसाराला त्यागून निघालेला होता. तुमचं दुसरं एक ट्विट आहे कोकाटे साहेब, ज्या रामदासाची, समर्थ हा शब्द तुम्ही वापरत नाही माहीत आहे, ज्या रामदासाची शिवाजी राजांच्या पादत्राणाजवळ बसायची लायकी नव्हती, त्याला गुरुस्थानी म्हणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध तुम्ही केलेला आहे. कोकाटे साहेब, हे ट्विट तुम्हाला दाखवतानाच मला आणखी एक फोटो दाखवायचा आहे, तो नक्की बघून घ्या. कोश्यारी सोबत अजून कोणाचा निषेध करावा लागेल याची जाणीव तुम्हाला लक्षात येईल. आता बघा हा फोटो. या फोटोत तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे, शिवरायांच्या समोर रामदास उभे आहेत आणि या फोटोच्या जरासं खाली बघा, तिथे एक कोनशिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आणि हा पुतळ्याचं अनावरण करणारे राज्याचे मुख्यमंत्री 1992 साली आदरणीय, वंदनीय, परमवंदनीय जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब होते. आता समर्थ रामदासांची पादत्राणाजवळ बसायची लायकी नसताना गुरुस्थानी बसविणाऱ्या भगतसिंह कोश्यारीचा निषेध तुम्ही करता आहात. त्यांनी तर थेट जवळ नेऊन बसवलाय. यांचा निषेध तुम्ही कसा करणार आहात? का इथे निषेध करायला शब्द पुरणार नाहीत आणि तिथे मात्र शब्दांची भरमार अवस्था आपल्याकडे आहे. चला, ज्या शरद पवारांच्या विषयी आपण बोलतोय त्यांचीच काही वाक्य जरा नीट तपासून बघूया. आता मी तुम्हाला शरद पवारांचं एक भाषण ऐकवतोय, ऐका आणि मग त्यावर आपण भाष्य करू. जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, हे खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताच होत्या. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारातनं घडवलं. आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते, पण काही लोकांच्या हातात लेखणी होती आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं. असं लेखणीची कमाल कुणीतरी केली आणि आम्ही लोक मागे लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळे आहे. हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य आणि मार्गदर्शन आणि संस्कार, मातेचे संस्कार, यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचे व्यक्तित्व या देशामध्ये आलं. शरद पवारांच्या या भाषणातील 3च वाक्यांवर मी बोलणार आहे. एक वाक्य, रामदास गुरु नव्हते. या वाक्यात रामदासांना गुरु समजायचं नाही हे पवारांनी ठरवलंय.
मगाशीचाच फोटो पुन्हा दाखवतो. तेच शरद पवार गुरु समजून रामदासांचं पुतळा बसवतात आणि त्या पुतळ्यांसमोर शिवाजी महाराजांना बसवतात. एवढ्या एका वाक्यावर मी थांबतोय. दुसरं वाक्य, काही लोकांच्या हातात लेखणी होती आणि त्यांनी वाटेल तसा इतिहास लिहिला असं शरद पवार म्हणतायत. आता या वाक्यातून त्यांचा काही लोकांच्या या शब्दासोबत ब्राह्मण या जातीवरचा द्वेष प्रकर्षाने दिसतो आहे. शिवाजी महाराजांच्या सोबत आपली तुलना करताना सर्वांना सोबत घेऊन जायची त्यांची वृत्ती यांच्यामध्ये दिसत नाही. यातला जाणता हा जो शब्द आहे ना, तो बाणाचं न वापरता नळाचं न वापरावा, कारण असे जाणते आमच्या गावागावात सापडतात. छाछू करणारे, जंतर मंतर जादू टोणा करणारे, करणी करणारे, भाणामती करणारे. अर्थात याच्यावरही आमचा विश्वास नाही, पण त्या कॅटेगरीतलं लावून देणारं, पेटवून देणारं हे वाक्य वाटलं म्हणून मी तुम्हाला ऐकवलं. तिसरं वाक्य खूप महत्वाचं आहे. तिसऱ्या वाक्यात ते म्हणतात, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा कार्यकाल बारकाईनं तपासला तर तो एक आहे हे आपल्याला समजतं, एक नाही हे आपल्याला समजतं. त्यांचा कार्यकाल वेगळा आहे. पवार साहेब असं सारखं का करतायत हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. असंच केलं मागे एकदा. तो महात्मा फुलेंचा प्रसंग सांगितला, ज्या महात्मा फुलेंच्या प्रसंगात जॉर्ज पंचम गेटवे ऑफ इंडियाच्या उद्घाटनाच्या वेळी भारतामध्ये आला होता. तेव्हा निवेदनाचं पुडकं हातात घेऊन एक मुंडासं बांधलेला माणूस थांबला होता आणि मग पंचमने फुलेंना बोलवलं आणि काय आहे विचारलं. मग त्यांनी शेतकऱ्यांच्या कथा सांगितल्या, व्यथा सांगितल्या. अहो, जॉर्ज पंचम भारतात आला त्यावेळेला फुलेंना देवाघरी जाऊन किती वर्ष झाली होती. पवारांना हे पण लक्षात नव्हतं. जसं ते रेटून नेलं ना, तसं हे पण रेटून नेलंय की दोघांचा कार्यकाल एक नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते महानिर्वाण हा कालावधी जर आपण तपासला तर आपल्या लक्षात येईल की 1630 ते 1680 हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काळ आहे. तर रामदासांच्या आयुष्याचा काळ किती आहे? 1608 ते 1682. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी त्यावेळेला रामदासांचं वय साधारणतः 22 वर्षाचं असावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर सुद्धा रामदास काही वर्ष जगलेले आहेत. म्हणजे दोघांचा कार्यकाळ तरी भेट झाली की नाही या ऐतिहासिक संदर्भावर मी बोलणार नाही, पण दोघांच्या आयुष्याचा कार्यकाळ एक होता हे तरी तुम्हाला पटतंय की नाही? का तोही इतिहास नव्हताच, म्हणजे रामदास नावाचा माणूस जन्मालाच आला नव्हता असं काही शरद पवारांना म्हणायचंय का? हा प्रश्न माझ्या समोर खूप मोठा पडतो. एखाद्याचा द्वेष करावा तर किती करावा आणि त्या द्वेषापोटी माहिती खोटी सांगावी तर किती सांगावी. अहो, रामदासांचा सज्जनगड साताऱ्याच्या जवळ आहे आणि सातारा त्या काळी स्वराज्यामध्ये होतं. एखाद्या गडावरती एक गोसावी, भणंग गोसावी निवास करून राहतो आहे आणि महाराजांना पत्ताही नाही असं होईल तरी का? किंवा महाराजाच्या परवानगीशिवाय एका गोसाव्याला एखाद्या गडावर निवास करून मंदिर बांधून राहता येईल परवानगीशिवाय ही हिंमत तरी कोणामध्ये होती का? असं नसताना सुद्धा ते राहत होते. याचा अर्थ महाराजांची किमान पक्षी परवानगी असली पाहिजे, भेट नाही. बर, ते जाऊ दे बाजूला. छत्रपती शिवरायांच्या विषयामध्ये त्यांनी जे काव्य लिहिलं आहे, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, हे जे काव्य लिहिले आहे ते तरी तुम्हाला मान्य आहे का की तेही असंच कुणीतरी हातात लेखणी आली म्हणून लिहून टाकलं आणि रामदासांच्या नावानं चिपकावलं? अहो, ज्याला हे सुचलं त्यानं दुसऱ्याच्या नावावर टाकताना रामदासांचं नाव कशाला वापरलं असतं? आपलंच मोठेपण करून घेतलं असतं ना. साधं गणित आहे. पण नाही, तुमच्याही मनात तो द्वेष आहे पवार साहेब, तुमच्याही मनात तो द्वेष आहे आणि तोच द्वेष या ब्रिगेड्यांच्या माध्यमातून तुम्हाला समाजाच्या मनामध्ये घालायचा आहे. म्हणूनच हा सगळा प्रकार आहे. विनंती एवढीच आहे, गुरु होते की नव्हते हा वाद संपवून टाकू, पण ते गुरु होते आणि म्हणू शकतात म्हणून जे बदनामीचं सत्र सुरू केलंय ना तेवढंच थांबवा, एवढीच विनंती. नमस्कार.